नमस्कार, मी रेखा वैती किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कच्चा कांदा आणि भाजलेल्या सुक्या बोंबलाची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य हे सुकी बोंबील आहे, कोकम, मीठ, मिरची पावडर आणि कांदा। आता आपण गॅस सुरू करूया आणि बोंबील भाजून घेऊया। हे बोंबलाची डोकी काढून घेऊया पहिल्यांदा। आता हे बोंबील आपले भाजून झालेले आहे, पण गॅस बंद करूया। हे बोंबील जास्त कुरकुरीत करायचे नाही, जास्त भाजायचे नाही एकदम। आता आपण कच्च्या कांद्याची चटणी वाटूया। आपण जेवणात कच्चा कांदा नेहमी खातो, आज चटणी करून खाऊया। कांदा, मिरची पावडर आणि थोडं मीठ। आता ही चटणी वाटून घेऊया आपण। आता ही आपली चटणी वाटून झालेली आहे। ह्याच्यात कोकम पण घालू शकता तुम्ही। आपण बोंबलाच्या चटणीत कोकम घालणार आहोत। आता ही कांद्याची चटणी तयार आहे। आता आपण बोंबलाची चटणी करूया। त्यात कांदा, मिरची पावडर, दोन कोकम आणि थोडं मीठ घेऊया, कारण बोंबलाला सुक्या बोंबलाला मीठ खारट असतात ती, म्हणून मीठ कमी घ्यायचं। तर ही चटणी वाटून घेऊया पहिला। आमची आजी बोंबील चुलीत भाजायची आणि पाट्यावर चटणी वाटायची, फार छान लागते ही चटणी। आता ही आपली चटणी वाटून झालेली आहे। आता याच्यात आपण सुके बोंबील घालूया, भाजलेले सुके बोंबील। आता हे ठेचून घेऊया याच्यात। आता हे बोंबील ठेचून झालेले आहेत। आता हे चटणीमध्ये मिक्स करूया। आता हे बोंबील मिक्स करून झालेले आहेत। ही आपली चटणी तयार आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। ही कच्च्या कांद्याची चटणी आहे आणि कच्चा कांदा आणि भाजलेल्या बोंबलाची चटणी।
ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.